अरे राणाजी या ना या. इंदू अगं राणाजी आणि बरकत आलेत, पाणी घेऊन ये. हा बसा ना बसा ना. काय काका, आज बँकेत गेला नाही वाटतं? नाही, 4 दिवस सुट्टी टाकली. लग्नाची गडबड असल्यामुळे 4 दिवस काढावे लागतात ना. अहो 4 दिवसाच्या सुट्टीने काय होणार आहे? चांगली महिनाभर सुट्टी काढा. राणादाचं लगीन आहे, लय मोठं असणार आहे. हा तेही खरंच आहे म्हणा, त्याच जरा टेन्शन आहे. पाणी. हो, तुम्ही कसलं बी टेन्शन घेऊ नका. ते अंजलीबाईंनी समजा मला सांगितलंय, आणि लग्नात तुम्हाला कसली बी मदत लागली तर गोदकांनी मला करायला सांगितले. हे बघा, समजा सामान बी पाठवले. तर तुम्हाला समजा नीट समजून सांगतो. ते याद्यामध्ये काय असते बघा, तुमच्याकडची 4-8 जाणती माणसं आणि आमच्याकडची 4-8 जाणती माणसं अशी समोरासमोर बसतात. त्यातल्या एकाकडे एक कागद असतोय. हा, मग त्यावर आम्ही आमच्या मागण्या सांगायच्या आणि तुम्ही तुमच्या मागण्या सांगायच्या. होय, आणि मग त्या कसं करायचं, काय करायचं हे एकमताने ठरवायचं. आणि मग लग्नाची तारीख ठरवायची आणि ते समजा कागदावर लिहायचं. मग दोघांच्यातल्या बी एकेकानं त्यावर सह्या करायच्या. हा, अहो समजा सोपं असते. आणि तुम्ही म्हणालात त्या मागण्या कसल्या असतात? हुंडा वगैरे काही? छे, ते हुंडा बिंडा काय घेत नाही आपण. होय, ते आपण हुंडा घेणारच्या मातीला बी उभं राहत नाही. आपल्याला असलं काही पटत नाही. आणि आमचा आबा, अहो ते तर लय विरोधात आहे धोंड्याच्या. काय रे? वय वय. अहो मग त्या मागण्या कसल्या असतात? त्या मागण्या ते शादी कुठे करायची, कुणाच्या दारात करायची, काय काय करायचं असं समजा असते. ते दोन्हीकडच्या माणसाने आपापलं म्हणणं सांगायचं असते. हा, मानपान म्हणतात ते काय असतं? कुणा कुणाला कापडे घ्यायची, नवरदेवाला काय घ्यायचं, नवरीला किती दागिने घ्यायची, असं सगळं दोन्हीकडच्या माणसांनी सांगायचं असते. होय, आणि तसं बी मागणं मी काय वापरत नाही. आणि आमच्या घरातली समधी माणसं चांगली आहेत. आणि ऐन टायमाला काय झालंच तर गोदकांनी मला सांगितलंय की तू मधी पड म्हणून. होय, तसं तुम्ही दोघंही आमच्या बाजूने म्हटल्यावर आम्हाला फारसं टेन्शन नाहीये त्याचं. पण राणाजी, आमचे पाहुणे अजून आलेले नाहीत, मग ते 4-8 माणसांचं काय करायचं? अहो ते होय, अहो ते कसं असतंय, ते 4 म्हणजे 4 आणि 8 म्हणजे 8 असं काय नसतंय. अहो काय हो, याद्या करायच्या म्हणजे पाहुण्यांना जेवायला बोलवायचं असतं का हो? बाहेरच्या गावाहून येणार असतील तर करावं लागत असणार आहे, पण हे तर इथूनच येत आहेत. काय करायचं मला काही कळत नाहीये. तू बनवून टाक, नंतर गडबड नको. अहो बनवून टाकाय, जेवले नाही तर अन्न वाया नाही का जायचं? काही कर, पण मला विचारू नकोस. मला काही कळत नाही का त्यातलं. बाबा, काय झालंय? कुठे गे? काही नाही. तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं व्यवस्थित होईल. आधी तुम्ही इथे बसा, बघू, शांत बसा. अगं कसा शांत बसू? माझ्या मुलीचं लग्न आहे आणि एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली ना की आम्हाला परकी होणार आहे. त्यामुळं सगळ्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या आत्ताच नीट पार पडू दे. मला काही कमी पडायला नको आहे. बाबा, मी कधीच तुम्हाला परकी नाही होणार आहे. मी इथेच असणार आहे, याच गावात. तुम्ही नुसती हाक जरी मारलीत ना तरी धावत येईन मी. बघू आता मोठ्या घरात गेल्यावर काय होतंय. बोला दोघं आपापसातच सगळं. मला नका सांगू काही. काही झालं तरी मी परकी आहे ना. आई, तू अगदी बाबांसारखीच आहेस.
अगं आधी एकतर या प्रकारातलं मला काही कळत नाहीये. आपण कुठल्याही नातेवाईकांना अजून कळवलं नाही. आपण तिघच कसं निभावणार आहे सगळं? हमे ना. बरकतजी, या ना आत या. नमस्ते. तुम्ही अचानक इथे? अहो ते रानाचा जीव राहतोय वय, सारखं मागच लागला जा जा म्हणून. तुम्ही बी एकट्या पडल्या असणार म्हणून आबूला घेऊन आलो तुमच्या मदतीला. अगदी योग्य वेळेवर आला. आज आमच्याकडून कोणीच नातेवाईक नाहीये. आता तुम्ही आमचे नातेवाईक. अहो आम्ही मजदूर लोक, ते सामान द्यायचं म्हणून. आता तुम्ही घरचं कार्य समजून आलात ना, मग आजपासून तुम्ही आमच्या घरचेच झालात. बर. आजपासून तुम्ही माझे भाऊ अहो आणि अब्बू माझे काका. आता झालात ना घरचे. अहो परबीर काही नाही, भाऊ म्हणजे भाऊ. हा, आजपासून तुम्ही आमची बहीण. सांगा काय करू तुमच्यासाठी? या याद्या आणि पान सुपारीचं काहीतरी करा. बाबांनी फारच टेन्शन घेतलं. आता फिकर नका करू. सांगा तुम्ही, तुमच्यासाठी काय पण करतो आता. हा बेटे, तुम फिकीर नको करू. हम आहे ना, घेतो सांभाळून आम्ही सगळं. आता टेन्शन खलास. हा, आता आम्ही सांगतो तशी समती घरातली तयारी करूया. हा चला चल. आबू. इंदू, अगं पाहुणे आले का? आवरलं का सगळं? या नमस्कार. नमस्कार. या ना, या या या. नमस्कार. या. नमस्कार. या ना, या. अहो तुमची मुलगी गोड आहे, हुशार आहे, आमच्या रानाला पसंत आहे. आम्हाला जशी थोरली सून पाहिजे तशी आहे ती. अहो आम्हाला काय बी नको, फक्त नारळ आणि मुलगी द्या. तर हे लगीन ठरलं. माझ्या पोराच्या लग्नाची तारीख आहे 5 मार्च 2017.